ही कांद्याची आमटी बघा किती एकसंध अशी झालेली आहे। कुठे एकीकडे रस्सा असा एकीकडे कांदा असा दिसत नाही बघा, एकदम एकसंध अशी आमटी आहे। ही आमटी कशी तयार केलेली आहे ते व्हिडिओमध्ये पुढे पहा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आपल्याला पारंपरिक पद्धतीने रेसिपी करायची आहे, ज्या रेसिपीला म्हणजे बाजारातून भाजी आणण्याची सुद्धा गरज राहत नाही, घरच्या साहित्यामध्येच तयार होते। तर ती म्हणजे कांद्याची आमटी। तिला कांदवणी सुद्धा म्हणतात, आम्ही म्हणजे कांद्याचं पाणीच म्हणतो। तर लगेच आता आपण रेसिपीला सुरुवात करू। कांद्याची आमटी करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। तर मी 2 कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। तुम्ही दुसऱ्या आकारामध्ये पण चिरू शकतात, पण मोठ्या साईजमध्ये चिरायचे, एकदम बारीक असे कांदे चिरायचे नाही। खोबरं घेतलंय मी, एक खोबऱ्याचा तुकडा घेऊन असे बारीक काप करून घेतलेले आहेत। थोडेसे शेंगदाणे घेतलेले 1-1.5 चम्मच, धना पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, हळद घेतलेली पाव चम्मच, गरम मसाला पाव चम्मच आहे, मिरची पावडर आहे 1 चम्मच, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे, जिरं मोहरी फोडणीसाठी आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला। गॅसवर मी इथे कढई ठेवलेली आहे आणि आता तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला। तेल छान असं तापलेलं आहे, मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडलेली आहे, जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं सुद्धा छान फुललं, आता लगेच आपण कांदा टाकून घेऊ। कांदा आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा आपला मऊ होत आहे, तर त्याच्यामध्ये मी आता 5-6 कढीपत्त्याची पानं घालणार आहे। कांदे आपले मऊ होत आहेत तोपर्यंत आपल्याला छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण करायचं आहे। खोबरं घातलं, शेंगदाणे घातले, आलं लसूण, याच्यामध्येच आपल्याला पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत। मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, हळद, आता याला आपल्याला पाणी न घालताच सुरुवातीला दळून घ्यायचं आहे आणि नंतर मग पाणी घालायचं। या पद्धतीने अगदी बारीक असं मी याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे, खोबरं आणि शेंगदाण्याचं। तुम्ही असं वाटण न करता डायरेक्ट शेंगदाणे भाजून आणि कूट तयार करून टाकू शकतात आणि खोबरंसुद्धा किसून टाकू शकतात कांद्यामध्ये। पण तसं जर घातलं ना तर कसं कांदे एकीकडे आणि मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे राहतं, तसं होऊ नये म्हणून असं वाटण तयार करायचं, म्हणजे भाजी अशी एकसंध होते, एकजीव होते। मसाला करेपर्यंत कांदे आपले छान असे परतले गेलेले आहेत, हलकासा गुलाबी रंग आलेला आहे त्यांना आणि छान असे शिजले सुद्धा आहेत। असेच कांदे करायचे, जास्त कांदे जाळायचे नाही आणि कच्चे सुद्धा ठेवायचे नाही, भाजीमध्ये मध्ये कचकच लागतात। आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता हे वाटण घातल्यानंतर, मसाला घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे। वाटण छान तेल सुटेपर्यंत परतलं गेलं बघा, कारण आपण म्हणजे शेंगदाणे आणि खोबरं कच्चंच घेतलं होतं, त्याच्यामुळे छान असं परतवून घेतलं। आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलेलं आहे मी, ते सुद्धा स्वच्छ होईल। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला अजून आमटीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं। मला आमटी थोडीशी घट्ट वाटत आहे म्हणून मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे। एकदम घट्ट पण नको आणि एकदम पातळ पण नको, अशी मध्यम आपल्याला आमटी ठेवायची आहे बघा, या पद्धतीने। आमटीला छान अशी उकळी यायला लागलेली आहे। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता
आता मोठ्या गॅसवर आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे 1 मिनिटासाठी आणि नंतर मग 2-3 मिनिट आपण गॅस बारीक करू आणि छान अशी आमटी उकळून घेऊ। 2-3 मिनिटानंतर बघा आमटी छान उकळलेली आहे। आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू। कोथिंबीर कधी पण धुवूनच चिरायची, कारण तिच्यावर धूळ माती अशी खूप बसलेली असते बाजारातमध्ये, त्याच्यासाठी धुवूनच वापरायची कधी पण। मिक्स करू थोडंसं। तयार आहे आपली मस्त अशी कांद्याची आमटी। आमटी आपली झालेली आहे। आता गॅस पण बंद केलेला आहे, एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आमटी मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि खूपच छान असा सुगंध येत आहे आणि आपण घरच्या साहित्यामध्येच अशी ही छान अशी आमटी तयार केलेली आहे। आपल्याला भाजीची सुद्धा गरज राहत नाही अशी आमटी जर आपण तयार केली तर। अगदी घरच्या साहित्यामध्ये खूपच छान अशी आपली आमटी तयार होते। कांद्यापासून आपण ही आमटी तयार केलेली आहे, त्यामुळे शरीराला सुद्धा खूपच अशी उपयुक्त असते। तुम्हाला जर ही आमटी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।